सर्वांना नम्र विनंती आहे की कथा पूर्ण ऐकावी. नोकरीसाठी बाहेरगावी राहणे म्हणजे एक दिव्यच असते. जे राहिले असतील त्यांना माहीत असेल की मी काय म्हणत आहे ते. एकटे राहणे, एकट्याने जेवण बनवणे, कपडे धुणे, भांडी घासणे अशी एक ना अनेक कामे एकट्याला करायला लागतात. तशी माझी फॅमिली नव्हती असे नाही, पण बायकोला सध्या 7वा महिना चालू आहे आणि त्यातच माझी ट्रान्सफर झाली. मग तिच्या घरचे म्हणाले की आता सारखी उठाठेव करण्यापेक्षा आम्ही तिला घेऊन जातो. या अवस्थेत प्रवास पण झेपत नाही, नाहीतर लवकरच तिला न्यावेच लागेल ना बाळंतपणासाठी. त्यापेक्षा आता नेतो. त्यामुळे तिला माहेरी पाठवून दिले. तेव्हा मी पण यातून सुटलो नव्हतो. तुटपुंज्या पगारात कामवाली ठेवणे शक्य नव्हते. आधीच बाळ येण्याने खर्च वाढणार होता. पण शेवटी एकदा प्रमोशन झालं आणि मी मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. पैसे जसे चांगले मिळू लागले तसे घरची कामे करायची लाज वाटू लागली. मनात लगेच विचार आला की आपण एक कामवाली ठेवावी, म्हणजे कामाचा त्रास होणार नाही आणि घरकामातून आपली सुटका होईल. लागलीच एका कामवालीचा नंबर मिळवला आणि तिला मी भेटायला बोलावले. रखमा साधारण 50ची असेल. रंगानं अगदी काळीकुट्ट होती. मला म्हणाली, साहेब मला कामाची खूप गरज आहे, मला काम द्या. मग मी मनात विचार केला की कोणाला तरी ठेवायचं आहे तर हिलाच ठेवूया आणि मी तिला उद्यापासून कामाला यायला सांगितले. तिचा पगार ठरला आणि लगेचच ती कामाला रुजू झाली. महिनाभर ती न चुकता येत होती. एके दिवशी ती मला अचानक म्हणाली, साहेब मी काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणार आहे. मला यायला जमणार नाही. माझी मुलगी येईल, तुमची गैरसोय होऊ नये म्हणून. शेवंती तिचं नाव. ती थोडे दिवस येऊन सगळे काम करून जाईल. मला काही फरक पडत नव्हता. मला कामाशी मतलब होता. त्यामुळे मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने मी घरीच असणार होतो. मी दरवाजाच्या बेलने उठलो. कोण आले आहे बघायला. मी दार उघडले आणि माझी झोप एका क्षणात उडाली. माझ्यासमोर एक सावळ्या रंगाची, उंच, अतिशय कमनीय बांधा असलेली स्त्री उभी होती. तिला बघून मी क्षणभर कावराबावरा झालो. साहेब मी शेवंता, रखमाने मला पाठवले आहे. तिच्या वाक्याने मी भानावर आलो. रखमाची मुलगी इतकी देखणी आणि मादक आहे हे मला तेव्हा समजले. तिने एक आखूड असा फ्रॉक घातला होता, जेणेकरून तिच्या शरीरावर सर्वात आधी नजर जात होती. तिचे हावभाव आणि देहबोली काहीशी आव्हानात्मक होती. ती बोलताना अधूनमधून केसांच्या बटांची चाळीसुद्धा करत होती. मला तर काहीच समजत नव्हते ती असं का वागत आहे. मी तिला आत घेतले आणि सगळी कामं समजावून सांगू लागलो. तिने इतकी मोठी असून सुद्धा इतके कमी कपडे का घातले आहेस याबद्दल मी तिला विचारलं तर ती म्हणाली, साहेब पैसे नाहीत पूर्ण कपडे घालायला आणि मुळात मी कुठे कामाला जात नाही. तुमच्याकडे कसे काय मला आईने पाठवले मला काय माहीत. मी काही बोललो नाही. ती कामाला लागली. मी कोचवरून तिच्या कामाकडे पाहत होतो, म्हणजे तिच्याकडे नजर लावून होतो. तिचं कमनीय शरीर काम करताना अतिशय सुंदर दिसत होतं. तिच्या इतकी सुंदर स्त्री मी पहिल्यांदाच पाहत होतो. इतकी सुंदर असूनही तिला दुसऱ्यांच्या घरी घरकाम करावे लागत आहे आणि शिवाय घालायला पूर्ण कपडेही नाहीत याचे मला वाईट वाटले आणि आश्चर्यही वाटले. कुठली आई आपल्या मुलीला अंगभर कपडे घालू देणार नाही. मला रखमाचा थोडा रागही आला होता. शेवंताचं वय लग्नाचं झालं होतं आणि अजूनही तिने शेवंताचं लग्न केलं नव्हतं. तिला पाहता पाहता मी विचारलं की तू अजून लग्न का केलं नाहीस. तेव्हा शेवंता म्हणाली की साहेब लग्न करण्यासाठी पैसा लागतो आणि तो कुठून आणायचा. जरी हे खरं असले तरी शेवंता इतकी सुंदर होती की तिच्याशी कोणीही लग्न केलं असतं. परंतु ती जे कारण सांगत होती तेही मला पटत होतं. अशी शेवंता दररोज कामाला येऊ लागली. पण हळूहळू तिच्या वागण्यात मला बदल जाणवायला लागला. ती माझं काम आता खूप मन लावून करत होती. एकदा काम करता करता बोलण्यात गुंतवून तिने माझ्याकडून माझ्या कुटुंबाविषयी सगळी माहिती काढून घेतली. मीही आपलं सांगायचं म्हणून तिला बायकोविषयी सगळं सांगितलं आणि मग हे ऐकून शेवंता खूप खुश झाली. माझी बायको काही महिने तरी इथे येणार नाही याचा तिला खूप आनंद झाला होता. का कोणास ठाऊक, पण शेवंताचं वागणं मला विचित्र वाटलं. आता ती माझ्यासाठी दररोज नवनवीन पदार्थ बनवू लागली. मला वाटलं तिच्या कामाचाच भाग आहे म्हणून ती असं करत असेल. माझ्या आवडीचे कपडे काढून ठेवू लागली, इस्त्री करून देऊ लागली. मी तिला म्हणायचो की तुला जे सांगितलं आहे तेवढंच काम कर, पण शेवंता काही ऐकत नव्हती.
ती जसं काही माझ्यावर खूप हक्क असल्यासारखं वागत होती. तिला कामाला येऊन 15 दिवस झाले होते. मी तिला विचारलं की रखमा म्हणजेच तिची आई कधी येणार आहे. तेव्हा माझ्या प्रश्नाने गडबडली आणि चाचरच म्हणाली की साहेब, माझी गावची आजी वारली आहे, म्हणून आई अजून काही दिवस गावालाच राहणार आहे. मलाही ते कारण खरे वाटले आणि मी होकारार्थी मान डुलवली. आता रखमाच्या शेवंताच्या पेहरावात सुद्धा बदल झाला होता. ती साडी घालून येऊ लागली. साडीत तर तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. ती केसांमध्ये गजरा माळायची. तिच्या केसातील मोगऱ्याचा सुगंध आला की मन अगदी भरून जायचं आणि तिच्याकडे ओढ घ्यायचं. मला माझ्या बायकोची आठवण यायची, कारण तीही असाच गजरा घालायची. का कुणास ठाऊक, पण शेवंतासुद्धा माझ्या बायकोसारखं वागण्याचा प्रयत्न करायची. अर्थात माझ्या बायकोविषयी मीच तिला सांगितलं होतं म्हणा. तिला असं घरात वावरताना पाहून बायकोची हमखास आठवण यायची, पण समोर शेवंत असायची. मी पुढच्या क्षणी माझ्या डोक्यातील विचार झटकायचो आणि माझं मन दुसरीकडे वळवायचो. आता मी शेवंताला सांगितलं होतं की इथून पुढे साडी घालत जा, कमी कपडे घालत जाऊ नकोस, कारण साड्या घ्यायला मीच पैसे दिले होते. मला तिला तोकड्या कपड्यात पाहून कसतरीच वाटत होतं. एकतर मी घरात एकटाच पुरुष आणि शेवंता तरुण होती, आणि अशा प्रकारे एखादी परस्त्री कमी कपड्यात जर तुमच्यासमोर वावरत असेल तर कुठल्याही सभ्य पुरुषाला लाज वाटेलच ना, जशी मला वाटत होती. पण शेवंता मात्र बिनधास्त होती, एक स्त्री असून सुद्धा. अशा प्रकारे शेवंताचं काम चालू होतं आणि एक दिवस अचानक माझ्या आयुष्यात असं काही घडलं की ज्यामुळे माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. मला तर विश्वासच बसत नव्हता हे सर्व माझ्यासोबत घडत आहे. त्याचं झालं असं की अचानक खूप मोठा पाऊस आला. शेवंता घरी जायला निघाली, पण जोरदार वादळामुळे आणि पावसामुळे तिला घरी जाता येईना. सर्व रिक्षासुद्धा बंद होत्या. त्यामुळे मी तिला म्हणालो की आजची रात्र इथेच थांब. तिच्याही घरी कोणीच नव्हतं. आई होती, ती पण गावी गेलेली. त्यामुळे शेवंता रात्री माझ्या घरी थांबली. तिने जेवण बनवले. आम्ही दोघेही गप्पा मारत पोटभर जेवलो. शेवंताने जेवलेली भांडी आणि किचनची आवराआवर केली. मी माझ्या रूममध्ये पुस्तक वाचत बसलो आणि तिला अंथरूण पांघरून देऊन हॉलमध्ये झोपायला सांगितले. शेवंता हॉलमधील दिवे घालवून तिथे झोपली. दिवसभर कामाने कंटाळल्यामुळे शेवंता बहुतेक लगेच झोपी गेली. मी अजूनही पुस्तकच वाचत होतो. रात्रीचे साधारण 11:30 वाजले होते. मी माझ्या रूममधून उठून पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलो. पाणी घेऊन परत रूममध्ये जाताना माझी नजर शेवंताकडे गेली. नाईट लॅम्पच्या मंद प्रकाशात तिचे कमनीय शरीर अतिशय आकर्षक वाटत होते. तिच्या केसांची बट तिच्या चेहऱ्यावर भुरभुरत होती. झोपलेली शेवंता त्या केसाच्या बटेला वारंवार हाताने बाजूला करत होती, पण ती खोडकर बट काही केल्या बाजूला जात नव्हती. त्यामुळे शेवंताची झोपमोड होत होती. मला काय वाटले कुणास ठाऊक, मी माझ्या नकळत शेवंताजवळ गेलो आणि दोन्ही गुडघे टेकून खाली बसलो. मी शेवंताच्या गालावरची बट बाजूला करण्यासाठी तिच्याकडे हात केला. बाहेर जोराचं वादळ सुटलं होतं आणि धो-धो पाऊस कोसळत होता. तेवढ्यात काडकन वीज चमकली आणि शेवंता दचकून झोपेतून जागी झाली आणि माझ्या मिठीत शिरली. क्षणात हे काय होतंय हे मला कळत नव्हतं. शेवंता झोपेत होती, पण मी मात्र पूर्ण शुद्धीत होतो. पण शेवंताच्या स्पर्शाने माझं भान हरपलं. मी शेवंताला घट्ट मिठी मारली. तीही आवेगाने मला बिलगत चालली होती. आम्ही दोघेही बेभान झालो होतो आणि एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो होतो. सुंदर निरागस शेवंता मला आवडू लागली होती आणि आम्ही दोघेही तो आनंदाचा क्षण अनुभवत होतो. काही वेळाने बाहेरचा पाऊस थांबला, वादळ शांत झालं आणि मी आणि शेवंताही तृप्त झालो होतो. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत तिथेच झोपी गेलो. सकाळ झाली आणि दोघेही भानावर आलो. त्यावेळी या अवस्थेत स्वतःलाच पाहून मी फार हादरून गेलो. मला काय करावे सुचत नव्हते. मी पटकन शेवंताला बाजूला केलं आणि रूममध्ये गेलो. माझ्या डोळ्यासमोर माझ्या बायकोचा चेहरा येत होता. तिला हे कळले तर काय वाटेल? ती मला सोडून देईल का? माझं बाळ या जगात येणार होतं. त्याच्यासमोर बापाचा काय आदर्श असेल? नातेवाईकांना ही गोष्ट समजली तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील? या सर्व विचारांनी माझं डोकं बधीर झालं होतं. मी माझ्या रूममध्ये तसाच बसून होतो. थोड्या वेळाने शेवंता तिचं आवरून माझ्या रूममध्ये आली आणि आत येऊ का साहेब, असं विचारू लागली. मी काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा ती आत आली आणि मान खाली घालून म्हणाली, साहेब, आपल्या दोघात रात्री जे काही झालं ते मी कधीच विसरू शकत नाही.
मी म्हणालो, शेवंता मला माफ. तेवढ्यात शेवंताने मला अडवलं आणि म्हणाली, थांबा साहेब, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. तुम्ही खूप चांगले आहात आणि चूक माझी पण आहे. तुमच्याकडे कामाला आल्यापासून तुम्ही कधीही माझ्याकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही आणि तुमचा हाच गुण मला खूप आवडत होता. आणि आजकाल स्त्रीचं शरीर पाहायला हपापलेल्या जमान्यात मी तोकडे कपडे घातले म्हणून मला साड्या खरेदी करण्यासाठी पैसे दिलेस. जे माझ्या आईने करायला हवं ते तुम्ही केलं साहेब. मी एकटी घरात असताना तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला नाही आणि यामुळे मला तुमच्या बायकोच्या नशिबाचाही हेवा वाटायचा आणि म्हणून मी तुमच्याकडून तिच्याविषयी सगळं माहीत करून घेतलं आणि तिच्यासारखंच वागायचा प्रयत्न करत होते. साडी गजरा या फक्त तुम्हाला भुरळ घालण्यासाठीचा प्रयत्न होता साहेब. पण तुमचं लक्ष कधीच माझ्याकडं गेलं नाही. तरीसुद्धा मी माझे प्रयत्न चालू ठेवले होते. खरंच तुमच्या इतका सभ्य माणूस मी अजून तरी पाहिला नाही, शेवंता असं म्हणत होती. तरीही मी आपला अपराध्यासारखा खिडकीजवळ उभा होतो. काही वेळाने मग मी तिला म्हणालो, मला माफ कर शेवंता, झालं गेलं विसरून जा आणि मी तुला काही पैसे देतो. उद्यापासून कामावर येऊ नकोस. त्यावर शेवंता काहीच बोलली नाही. ती म्हणाली की, साहेब मला पैसे नकोत. रात्री आपल्यात जे काही घडलं ते फक्त आपल्या दोघातच राहील. मी कुणाला काहीही सांगणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या बायकोला याबद्दल काहीही समजणार नाही. तुमच्यासारख्या भल्या माणसाचा संसार मी मोडू देणार नाही. तुमच्या हातून जी चूक घडली असं तुम्हाला वाटत आहे त्यासाठी काही ना काही प्रमाणात मी सुद्धा जबाबदार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. साहेब जाते मी, असे म्हणून शेवंता परत फिरली आणि दार लावल्याचा मला आवाज आला. मी ऑफिसमधून काही दिवसांची सुट्टी घेतली आणि घरीच थांबलो. मला आता कुठेच लक्ष लागत नव्हतं. सारखे एक प्रकारची धास्ती वाटत होती. त्यानंतर शेवंता कामावरती आली नाही किंवा तिची आईसुद्धा आली नाही आणि अचानक माझ्या बायकोचं मला पत्र आलं की मला मुलगा झाला आहे म्हणून. मी त्या आनंदात त्या रात्रीची अप्रिय घटना विसरून गेलो होतो. काही दिवसांनी अचानक माझ्या घराची बेल वाजली आणि मी दार उघडलं तेव्हा दारामध्ये एक बॉक्स ठेवला होता. मला काहीच कळेना की हा बॉक्स कोणी ठेवला असेल. मी आणि माझ्या बायकोने तो बॉक्स उघडला तर त्यामध्ये काही लहान बाळाची खेळणी आणि कपडे होते आणि एक मोगऱ्याचा गजरा होता. मला कळून चुकलं होतं की हा बॉक्स कोणी ठेवला आहे. बायकोने विचारले की कोणी ठेवलं असेल हे, तर निरखून पाहिलं तर त्यात एक चिठ्ठी होती आणि त्यामध्ये बाळासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि नाव मात्र नव्हतं. दिलं असेल कुणीतरी असं म्हणून मी उत्तर देण्याचं टाळलं आणि तेवढ्यात बाळ रडायला लागलं. त्यामुळे माझी बायकोही तो विषय विसरून गेली. यानंतर शेवंता मला कधीही दिसली नाही. तिने मला दिलेलं वचन पाळलं होतं. आज केवळ तिच्यामुळेच माझा संसार समाधानाने सुखात चालला होता. कारण तिने खरंच माझ्यावरती निरपेक्ष प्रेम केलं होतं. ज्या प्रेमात फक्त देणं होतं, घेणं नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्हाला नवनवीन कथा ऐकवण्याचा माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जर काही सुधारणा असतील तर त्यासुद्धा सांगाव्यात.